Please subscribe and share SWA News. मेरा नाम संदीप डोईफोड़े। मैं एक मराठी बिजनेसमैन हूँ। मेरा खुद का कंपनी है। मैं डायरेक्टर हूँ कंपनी का और मैं एक शेड्यूल कास्ट में से हूँ। मैं अभी घाटकोपर वेस्ट में जो कोटक महिंद्रा बैंक है, उस बैंक में सुबह से जो मेरे इशू पेंडिंग इशू है, इस बारे में मैं एक धरना आंदोलन दे रहा हूँ। सुबह से बैंक में था। अभी बैंक बंद होने का टाइम हो गया है, इसलिए मुझे बैंक के बाहर निकाला है। लेकिन जब तक मेरा इशू सॉल्व नहीं होता तब तक मैं यहाँ से जाने वाला नहीं हूँ। जनरल मैनेजर है, उनका स्टाफ है, इनका जो ट्रेड टीम है, जिनको देख के हम लोग, मेरा पहला बिजनेस जो HDFC में था, जो मैंने पूरा बिजनेस कोटक बैंक में ट्रांसफ़र किया, और जिनको देख के हम लोग मेरा पूरा बिजनेस हम लोगों ने यहाँ पे ट्रांसफ़र किया, वो हम लोग आते ही 3 महीने के बाद बैंक छोड़ के चले गए। फिर हम इससे बात कीजिए, उससे बात कीजिए, ये ऑफिस में जाइए, बैक ऑफिस में जाइए, ट्रेड टीम में जाइए, इनके साथ फॉलोअप कीजिए, मेल डालिए। कंटिन्यू लगभग 1 से 1.5 साल पिछले यही कर रहा हूँ मैं। इनके साथ फॉलोअप करके मैं थक चुका हूँ। तो मैंने अभी सोचा है, जब तक मेरा इशू सॉल्व नहीं होगा, जो मुझे सैंक्शन लेटर दिया बैंक ने, जो उस सैंक्शन लेटर देने से पहले मेरे कंपनी के नाम पे 11 करोड़ के म्यूचुअल फंड है, जिसकी आज की कीमत 12-13 करोड़ रुपए है, वो इनके पास है। अभी मेरे पास कुछ पैसा नहीं है। तो मेरा जो 250 लोगों का स्टाफ है, उनका सैलरी का प्रॉब्लम है। उनको मैं सैलरी कैसे दूंगा, उनका घर कैसे चलाऊंगा? मुझे एडवांस टैक्स भरना है, TDS भरना है, इनकम टैक्स भरना है। मैं कैसे पूरा करूंगा ये सब? क्या अगला कदम क्या रहेगा? मेरा अगला कदम यही है, जब तक ये इशू सॉल्व नहीं होता तब तक मैं यही बैठूंगा। मैं मानसिक तौर पे, शारीरिक तौर पे थक चुका हूँ। मैं बैंक के जो अधिकारी है, मैनेजर है, इनके खिलाफ एट्रोसिटी के जो गुन्हा दाखल करूँगा पोलीस स्टेशन पे जाके। नमस्कार, माझं नाव संदीप डोईफोड़े। आता मी घाटकोपर वेस्टच्या कोटक बँकमध्ये आलेलो आहे। माझं काही वर्षांपूर्वी HDFC बँकेमध्ये बँक अकाउंट होतं। मी एक मराठी उद्योजक आहे असून मी एक चर्मकार समाजातला मागासवर्गीय बिझनेसमन आहे। काही दिवसांपूर्वी आमचं HDFC बँकेमध्ये बिझनेस अकाउंट होतं, पण कोटक बँकेतील काही अधिकारी ऑफिसर्स आमच्याकडे आले आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला चांगल्या फॅसिलिटीज देऊ, चांगले लिमिट्स देऊ, बँक गॅरंटी किंवा OD फॅसिलिटीज असं देऊन आम्हाला सांगितलं। त्यानंतर आम्ही जो आमचा पूर्ण बिझनेस आहे तो HDFC बँकेतून कोटकमध्ये ट्रान्सफर केला। पण गेले 1.5 ते 2 वर्ष होत आले तरी तो पूर्ण बिझनेस अजून कोटकमध्ये ट्रान्सफर झालेला नाही आहे। तो ट्रान्सफर करून घेतलेला नाही आहे अजून कोटक बँकेने। आणि गेले 1.5 वर्ष मी यांच्याशी फॉलोअप करतो आहे बँक गॅरंटीसाठी। पण त्यांनी एक बँक गॅरंटी दिली, ती पण खोटी बँक गॅरंटी दिली। त्यांनी जे मला सँक्शन लेटर दिलं त्यानुसार मला सोयी सुविधा फॅसिलिटीज अजिबात मिळालेल्या नाहीत। जे सँक्शन लेटर दिलं त्या सँक्शन लेटरसाठी त्यांनी माझ्याकडनं माझ्या कंपनीच्या नावावरच्या 11 करोड म्युच्युअल फंड त्यांचे स्वतःकडे गहाण म्हणून ठेवले। आणि गेले 1.5 ते 2 वर्ष यांच्याशी कंटिन्यू मेलवर, फोनवर फॉलोअप करून सुद्धा काही त्याचा म्हणजे काही प्रॉब्लेम सॉल्व होत नसल्यामुळे मी आज सकाळपासून इथं धरणं आंदोलनासाठी बसलेलो आहे। त्यांचे मॅनेजर्स, त्यांचे ट्रेड टीम, त्यांचे बॅक ऑफिसवाले यांच्याशी रोज फोनवर, मेलवर रोजचं मी बोलत आहे। आमच्यासारख्या छोट्या उद्योजकांनी रोज यांच्याकडे वेळ वाया घालवायचा की आमचा जो छोटा मोठा बिझनेस आहे त्यात आम्ही आमचा वेळ द्यायचा? आम्ही नक्की करायचं काय? यांच्या पाठी धावायचं? माझ्या कंपनीत साधारण 250 लोक, 200 ते 250 लोक कामावर आहेत। मला त्यांची सॅलरी द्यायची आहे, मला ॲडव्हान्स टॅक्स भरायचा आहे, इन्कम टॅक्स भरायचा आहे, GST भरायचा आहे। माझे तर पैसे सगळे इथे अडकून बसलेले आहेत। आता मी करणार काय? नाही, पोलीस स्टेशनला मी गेलेलो नाही आहे। माझा इश्यू हा फक्त कोटक बँकच सॉल्व करू शकते। म्हणूनच मी यांच्या ऑफिसला, घाटकोपर वेस्टला जी ब्रँच आहे त्या ब्रँचला सकाळपासून धरणं आंदोलन देतोय। बस सकाळपासून बसलो इकडे।
इथून तुम्हाला काय कुठलं उत्तर भेटलं? अजून कुठलाही रिस्पॉन्स आलेला नाही आहे मला, काहीच नाही. आता त्यांनी शटर खाली घेतलंय, बँक बंद होणार म्हणून मी बाहेर बसलो. पुढचा स्टेप असा असणार की मी मागासवर्गीय फॅमिलीतून असल्यामुळे मी सरळ पोलीस स्टेशनला जाऊन या बँकेच्या विरोधात बँकेचे जे अधिकारी आहेत, जे कर्मचारी आहेत, यांच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार आहे. यांच्यामुळे मला मानसिक शारीरिक खूप त्रास सहन करावा लागला आहे मला यांच्यामुळे.